सकाळी 8 वाजता दी ग्रँड राजवाडा या हॉटेलवर ब्रेकफास्ट केला आणि सर्व गोष्टी चेक करून 9:30 वाजता प्रवासास सुरुवात केली. नमस्कार, मी सूरज माने. आपल्या मानेसर ट्रॅव्हल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मी आमची फॅमिली व एक्सेल 6 ही गाडी घेऊन सातारावरून ईशान्य भारत भ्रमण करण्यासाठी निघालो आहे. आज 4 नोव्हेंबर 2025 आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज आपण सिवनी मध्य प्रदेश पासून प्रयागराज उत्तर प्रदेश हा प्रवास व प्रयागराज त्रिवेणी संगमावरील स्थित बडे हनुमान टेम्पल, गंगाजी व यमुनाजी या पवित्र नद्यांचा संगम या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज आपण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेल्या पठारी भागातून गंगा यमुनेच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करणार आहोत. आता आपण सिलुवा घाट रस्ता ओलांडत आहोत. सातपुडा पर्वतरांगामधील ही घाटी म्हणजे निसर्गाचं सुंदर रूपच. वळणदार रस्ता, दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि खाली खोल दरी. सिवनीवरून पुढे आल्यावर वाटेत जबलपूर, सिहोरा, कटनी, मैहर, अमरपाटण, रीवा ही शहरे लागतात. रीवाच्या पुढे आल्यानंतर मनगवा येथून आपण प्रवास करत असलेला NH 135 दुभंगतो आणि सरळ गेल्यास NH 135 द्वारे मिर्झापूरला पोहोचतो आणि डाव्या बाजूला गेल्यास NH 30 द्वारे आपण प्रयागराजच्या दिशेने जातो. मध्य प्रदेशातील सोहागी गावाच्या जवळ असलेल्या या घाट रस्त्यावर तर अपघातग्रस्त गाडी रस्त्याच्या कडेला अडकून वाहन चालकांना ओव्हर स्पीडिंगपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मध्य प्रदेशमध्ये गाडी चालवताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण इथे मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात किंवा इतरत्र वावरताना आढळतात. यामुळे अपघाताचा धोका वाढतो. आता आपण उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करत आहोत. यमुना नदीवरील पूल पार करून आम्ही साधारणतः 5:30-6च्या सुमारास प्रयागराज शहरात प्रवेश केला. ऑफिस सुटण्याची वेळ असल्या कारणाने ट्रॅफिकचा सामना करावा लागला. संगम तिकोनिया चौकातून पुलाखालून उजव्या बाजूला वळालो आणि थेट गंगाजी व यमुनाजी संगमाच्या दिशेने निघालो. अंधार पडल्याने संगम परिसरात वाहनांची फारशी गर्दी नव्हतीच.
श्री लक्ष्मीनारायण मंदिरजवळ गाडी पार्क करून श्री बडे हनुमानजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या मंदिराला लेटे हनुमानजी मंदिर देखील म्हणले जाते. हे मंदिर 600 ते 700 वर्ष जुने आहे असे सांगितले जाते. या मूर्तीबाबत असे मानले जाते की या मूर्तीच्या डाव्या पायाखाली कामदा देवी आणि उजव्या पायाखाली अहिरावण आहे. उजव्या हातात राम आणि लक्ष्मण यांना तर डाव्या हातात गदा धरलेली आहे. या मूर्तीबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकायला मिळतात. त्यापैकी एक अशी की लंकेवर विजय मिळवून परतत असताना हनुमानजींना थकवा आला. त्यावेळी सीतामातेच्या सांगण्यावरून ते संगमाच्या काठावर आडवे झाले. ही गोष्ट लक्षात घेऊन येथे शयनमुद्रेतील हनुमानजींचे मंदिर बांधले गेले. दुसरी आख्यायिका अशी की कन्नौजच्या राजाला मूल बाळ नव्हते. त्याच्या गुरूंनी त्याला सल्ला दिला की राम आणि लक्ष्मण यांना सर्पाच्या फासातून सोडवण्यासाठी पाताळात गेलेल्या हनुमानजींची मूर्ती बनवावी आणि ती विंध्याचल पर्वतातील पाषाणापासून बनलेली असावी. जेव्हा कन्नौजच्या राजाने विंध्याचलवरून नावेतून हनुमानाची मूर्ती आणली तेव्हा ती नाव अचानक तुटली व मूर्ती पाण्यात बुडाली. अनेक वर्षांनी गंगेची पाणी पातळी कमी झाली तेव्हा रामभक्त बाबा बाळगिरी महाराजांना ती मूर्ती सापडली व तिथे मंदिर प्रस्थापित करण्यात आले. दर्शन झाल्यावर आम्ही गाडी घेऊन संगमावर गेलो. तिथे असे पूजा साहित्य विक्रेते बसलेले असतात. संगमावरील पवित्र जल घरी घेऊन जाण्यासाठी प्लास्टिक कॅन, संगमाची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य येथे भेटते. तसेच आपल्याला संगमावर दूध अर्पण करायचे असल्यास ते देखील येथे भेटते. आम्ही देखील संगमावर दिवा अर्पण केला आणि आमच्या आजच्या मुक्कामाच्या दिशेने निघालो. आज आम्ही प्रयागराज येथील सिव्हिल लाईन परिसरात स्थित अशा ट्रिबो डिवाइन स्टे प्रयागराज या हॉटेलवर मुक्काम केला. त्या हॉटेलमधील रूम टूर आपण पाहत आहात.